ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमतदासबोध दशक 14वा अखंड ध्याननाम समास 10वा माया निरूपण नाम श्रीराम समर्थ। माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे। माया सत्य वाटे परी मिथ्या आसे निरंतर। मागील आठवड्यामध्ये आपण शाश्वत निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। त्या चालू आठवड्यापासून या दशकातील शेवटचा समास माया निरूपण नाम सुरू होत आहे। त्या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ सांगतात की माया दिसते पण ती नाश पावते, परब्रह्म वस्तू दिसत नाही पण ती नाशही पावत नाही। माया सत्य वाटते खरी परंतु निरंतर मिथ्याच असते। करंटा पडोनी उताना, करी नाना परी कल्पना, परी ते काहीच घडेना तैसी माया। श्री समर्थ इथे सांगतात की एखादा भाग्यहीन माणूस काहीच उद्योग न करता नुसता पडून राहून नाना मनोराज्य करीत असतो, तशीच माया असते। द्रव्यदारेचे स्वप्न वैभव, नाना वेळासे हावभाव, क्षणिक वाटे परिभाव तैसी माया। श्री समर्थ यावेळी सांगतात की स्वप्नात द्रव्य आणि स्त्रीचे किती वैभव आणि हावभाव नाना विलास आदी दिसतात, पण क्षणभर म्हणजे स्वप्न असेपर्यंत ते खरी वाटतात, पण वास्तविक मिथ्या असतात, तशीच माया जाणावी। गगनी गंधर्व नगरे, दिसताती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे तैसी माया। श्री समर्थ इथे सांगतात की आकाशात नाना प्रकारची, नाना रूपे नाना विकारांनी युक्त अशी गंधर्व नगरे दिसतात, पण तो आभास असतो आणि क्षणभंगूर असतो, तशीच माया जाणावी। लक्ष्मी रायो विनोदाची, बोलिता वाटे साची, मिथ्या प्रचित तेथीची तैसी माया। श्री समर्थ येथे सांगतात की भूरूप्याची लक्ष्मी जेव्हा तो बोलत असतो तेव्हा ती खरी वाटते, पण त्याची ती लक्ष्मी म्हणजे वैभव जसे मिथ्या असते तशीच माया मिथ्या जाणावी। दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे, लोक म्हणती परी ते काटे, परी सर्वत्र रहाटे तैसी माया। श्री समर्थ यावेळी सांगतात की दसऱ्याच्या वेळी सोने लोक म्हणून जरी त्यावेळी मान्य करत असला तरी ते वास्तविक काटे असतात, पण खरे मानून लोकव्यवहार चालतो तशी माया होय। मेल्याचा मोह छाव करणे, सतीचे वैभव वाढविणे, मसनी जाऊन रुदन करणे तैसी माया। श्री समर्थ ते सांगतात की मेलेल्या माणसानिमित्त महोत्सव करणे, सतीचे वैभव वाढवणे आणि स्मशानात जाऊन रडणे त्याचप्रमाणे माया जाणावी। राखेसे म्हणती लक्ष्मी, दुसरी भरधोरी लक्ष्मी, तिसरी नाममात्र लक्ष्मी तैसी माया। श्री समर्थ यावेळी सांगतात की ठेवलेल्या स्त्रीला लक्ष्मी म्हणतात, तसेच भारदोरीला म्हणजे गर्भपात थांबवणारी मंत्रित दोरी ही दुसरी लक्ष्मी म्हणतात, आणि दुसरी कुणी स्त्री नावाची लक्ष्मी तशी माया होय। मुळी बाळ विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री, कुबेर हिंडे घरोघरी तैसी माया। श्री समर्थ यावेळी सांगतात की मुळात जी स्त्री बालविधवा आहे पण तिचे नाव मात्र जन्म सावित्री असावे, आणि ज्याचे नाव कुबेर आहे पण त्याने दारोदारी भिक्षा मागत हिंडावी अशी माया जाणावी। दशावरातील कृष्णा, उपजे जीर्ण वस्त्राची तृष्णा, नदी नामे पियुष्णा तैसी माया। श्री समर्थ यावेळी सांगतात की दशावर्ती नाटकात कृष्णाचे काम करणारा नाटकात द्रौपदीला वस्त्रे पुरवितो आणि खेळ संपल्यानंतर कुणी आपल्याला जुने पाणी वस्त्रे तरी द्यावी अशा आशा करीत असतो,
म्हणजे थोडेच पाणी असणाऱ्या नदीचे नाव मात्र पियुष्णा म्हणजे अमृताची नदी असावी अशीच माया असते. बहुरूपातील रामदेव ग्रामस्थापुढे हावभाव, का महाराज म्हणून लागव तैसी माया. श्री समर्थ या ओळीत सांगतात की बहुरूपाच्या खेळात एखादा राव म्हणजे श्रीमंत राजाचे सोंग आणून लोकापुढे त्याप्रमाणे हावभाव करतो, पण नंतर लोकाकडे महाराज म्हणून पैसा मागतो, त्याच्यासारखीच माया आहे. देवास असे अन्नपूर्णा आणि ग्रही अन्नच मिळेना, नामे सरस्वती सिकेना शुभावळू. श्री समर्थ या ओळीत सांगतात की देवाऱ्यात अन्नपूर्णा आहे आणि घरात खायला अन्न मिळत नाही. एखाद्या स्त्रीचे नाव सरस्वती आहे, पण ती शिकत नाही आणि गोऱ्या थापते. सुन्यास वाग्र नाम ठेविले, पुत्रास इंद्रनामे पाचारले, कुरूपपरे आळविले सुंदर ऐसे. श्री समर्थ ते सांगतात की कुत्र्याला वाग्या नाव ठेवावे, पुत्राला इंद्र नाव ठेवावे आणि कुरूप स्त्रीला सुंदरा म्हणून आळवावे. मूर्ख नामे सकळ कळा, राशिबी नामे कोकिळा, नातरी डोळसेचा डोळा फुटला जैसा. श्री समर्थ ते सांगतात की एखाद्या मूर्खाला सकल कलाविद्या संपन्न म्हणावे, म्हणजे एखादीचा आवाज गाढवासारखा असतो तिला कोकिळा म्हणावे आणि डोळ्या फुटलेल्या माणसाला डोळस म्हणावे. मातांगीचे नाम तुळसी, चर्मिकेचे नाम काशी, बोलती अतिशुद्रिनेसी भागीरथा ऐसी. श्री समर्थ ते सांगतात की मांगिनीचे नाम तुळशी असावे, चांभारणीचे नाव काशी असावे आणि अतिशूद्र स्त्रीला भागीरथी म्हणावे. सावली आणि अंधकार एक होता तेथीचा विचार, उगाच दिसे भास मात्र तैसी माया. श्री समर्थ येथे सांगतात की सावली आणि अंधकार एक झाल्यावर जशी स्थिती होते आणि प्रकाशात अंधुक प्रकाशामुळे उगाच भास मात्र होतात तशीच माया असते. श्रवण बोटे संधी करतळ, रविरक्ष्मी दिसती इंगळ, रम्य अरक्त कल्लोळ तैसी माया. श्री समर्थ येथे सांगतात की आपले कान, बोटे, सांदे आणि तळहात हे सूर्यप्रकाशात इंगळासारखे म्हणजे लाल लाल अतिरम्य दिसतात, तशीच माया भासमयी जाणावी. भगवे वस्त्र देखता मनाला, वाटे अग्नची लागला, विवंचिता प्रत्यय आला तैसी माया. समर्थ इथे सांगतात की भगवे वस्त्र पाहिल्यानंतर मनाला आग लागल्यासारखे वाटते, पण विचार केल्यानंतर प्रत्यय येतो तशीच माया आहे. जळी चरण कर्णांगुळे, आखुड लांबे जिरकोळे, विप्रत काने दिसती जळे तैसी माया. श्री समर्थ म्हणतात की पाण्यात हातपाय ठेवले की बोटे आखूड लांब बारीक दिसतात, पाण्यामुळे ते विपरीत वाकडे तिकडे दिसतात, तशीच माया जाणावी. भोवंडीने पृथ्वी कलथली, कामिनीने पिवळी झाली, सनपातस्थ्या अनुभवली तैसी माया. श्री समर्थ ते सांगतात की भोवळ येणाऱ्या माणसाला पृथ्वी कलंडलेली दिसते, कामिनीने ती पिवळी दिसते, सन्निपात झालेल्या माणसाला ती वेगळीच अनुभवास येते, तशीच माया जाणावी. कोणी एक पदार्थ विकार, उगाच दिसे भास मात्र, अनन्याचा अन्य प्रकार तैसी माया. श्री समर्थ ते सांगतात की एखादा पदार्थ विकारामुळे उगाचाच वेगळा भासतो, असते एक आणि दिसते मात्र भलतेच, तशीच माया जाणावी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे माया निरूपण नाम समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय
नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय 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 नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।